जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हा आंतरराष्ट्रीय महिला दिन नेमका सुरू का झाला, कसा झाला हे आपल्याला माहित नाही। आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल, देश कोणताही असो, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी महिलांना हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, झगडावं लागलं। हा महिला दिन आपल्याला सहजच मिळाला नाहीये। अशा प्रकारे 1908 मध्ये सुद्धा 15,000 महिलांनी 8 मार्चला एक मोठा मोर्चा काढलेला होता न्यूयॉर्क सिटीमध्ये। या महिलांच्या मागण्या अशा होत्या की कामाचे तास कमी करण्यात यावे, पुरुषांच्या बरोबरीने काम करून देखील त्यांना कमी वेतन होते। अशा अनेक मागण्यांबद्दल त्यांनी मोर्चा काढला। त्या सर्व मागण्यांसोबतच त्यांची महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे मतदानाची। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी महिला आपल्या हक्कासाठी झगडत होत्या। त्याच परिस्थितीमध्ये 1910 मध्ये कोपेनहेगन येथे आंतरराष्ट्रीय वर्किंग वुमनची एक परिषद भरलेली होती। या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 17 देशांच्या 100 प्रतिनिधी होते आणि याच कॉन्फरन्समध्ये क्लेरा झेटकिन यांनी एक प्रस्ताव मांडला आणि सुचवलं की वर्षामधला 8 मार्च हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करूया। त्यांच्या या प्रस्तावाला सर्व सदस्य महिलांनी एकमुखाने मान्यता केली आणि तो प्रस्ताव स्वीकारला। पण प्रत्यक्षामध्ये इंटरनॅशनल वुमन्स डे ऑफिशियली साजरा करण्याची सुरुवात 1975 मध्ये झाली। तेव्हा युनोने स्वतः सांगितलं की 8 मार्च हा दिन जगभर इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जाईल आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपण 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करतो। त्याचसोबत 1975 हे वर्ष युनोने इंटरनॅशनल वुमन्स इयर म्हणून जाहीर केलं। 1996 पासून दरवर्षी वुमन्स डेच्या संदर्भात एक थीम स्वीकारण्याची सुरुवात झाली। या वर्षाची थीम आहे इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी। त्याचबरोबर युनोने 3 रंग सांगितले महिला दिनानिमित्त। पहिला रंग आहे जांभळा, न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक। दुसरा रंग आहे हिरवा, जे आशेचं प्रतीक आहे। तिसरा रंग आहे पांढरा, जो पावित्र्याचं प्रतीक आहे। महिलांना नेमकं काय हवं आहे हे या महिला दिनानिमित्त मला तुम्हाला सांगा वाटतं। हमारी आंखों में ज्वाला है, आप हमें प्रकाश दो। हमारे हाथों में पृथ्वी है, आप हमें आकाश दो। हमें और कुछ नहीं चाहिए, बस एक व्यक्ति होने का एहसास दो। स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे कार्य ज्यांनी केले, त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे। आजही विविध रूपात आपल्या कार्याचा ठसा उमटत असलेल्या स्त्री शक्तीला नमन करणे हे आपले कर्तव्य आहे आणि हाच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की आपल्या महाविद्यालयात सर्व कार्यरत महिला वर्गांचा गौरव व्हावा। स्त्रियांचा सन्मान, सुरक्षितता व त्यांच्या कार्यकर्तृत्वाप्रती आदर ठेवून आपण सर्वांनीच त्यांच्या सन्मानासाठी कटिबद्ध